हो ना, आता कारण की आता मला घरी जायचं होतं, फुल आवरून बघून आता घरी जाण्यासाठी एक फक्त आपलं एक छोटस काम राहिली. तर नमस्कार पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या नवीन कडून. आलो होतो कामाला येऊन बघतो आपली गाडी पण भेटली होती, गोरखपूर एक्सप्रेस. आज जरा टाइम झाला होता, लगेच आपण ऑफिसला गेलो, लगेच जाऊन आपण अटेंडन्स वगैरे लावून घेतली. तर मी या पोराला बोललो की माझी नाव लिहून दाखव रे तुमच्या भाषेमध्ये, गुजरातीमध्ये कसं नाव लिहितो. याने पण लिहिलं हत्ता. बोलला हत्ता नाही रे दत्ता, तर बोलतो आमच्या इथं असंच होतो. तर आपल्याला आधी गोरखपूरचा रॅक भेटला होता, मग रॅक पण चेंज झाला होता. आपल्याला लगेच इथे चेन्नई गाडीचा रॅक भेटला होता, एकदम ओके माझी भाई साहेब. स्टोअरला पण सामान अवेलेबल नव्हतं, इथं पण सीट फाट होते, पॅच मारत होते. यांनी पण लगेच टाकून घेतलं सोल्युशन वगैरे, त्याने पण लगेच पॅच मारून टाकले ते सीटला. तर हा होता आपल्या गाडीवरचा स्ट्रीमर. हो ना, आता कारण की आता मला घरी जायचं होतं, फुल आवरून बघून आता घरी जाण्यासाठी एक फक्त आपलं एक छोटस काम राहिली, त्यासाठी आपलं पण झालं नाही. पॅनल लूज होता आणि त्यासाठी सर परत आम्हाला बोलून घेतलं. आपली गाडी सुटायला फक्त 2 मिनिटं बाकी होती, इथे गाडी लगेच सेंडिंग होत होती मध्ये, कोणती काय माहिती. तर आपल्याला जायचं होतं आता पूजाला. आपल्या भावाने घर घेतले का, त्याच्याच घरी आपल्याला पूजाला जायचं होतं. पूजासाठी रस्त्याला गर्दी पण खूप होती ना, आज होता इथला मार्केट, त्याच्यामुळे रस्ता पण पूर्ण जाम होता. तर आपण पोहोचलो होतो आता याच्या बिल्डिंग खाली. पण त्या भाईला कॉल केला, आपण बोललो काय फ्लॅट नंबर वगैरे किती, त्याने पण सांगितलं. आपण इथे लगेच एंट्री मारून घेतली आपली. तर यो भाई बोलतो इथं काय नंबर खोटा लिहू खरा लिहू. बोललो लिहू भाई खोटा. बोललो लिव रे करा, आपण काय टेररिस्ट आहे का. आपल्याला जायचं होतं 5व्या फ्लोअरवरती. आपण लगेच बटन वगैरे दाबून घेतलं 5व्या फ्लोअरचं. आरशामध्ये बघितलं भाईनी, बोललं भाई आता जिम लागायला लागेल आपल्याला. इथे लगेच आपण आलो होतो भावाच्या घरी, इथे पूजा होती. इथे यांचं पण काहीतरी पंखा बसायचं काम चालू होतं. इथे जाऊन आपण लगेच इथं पाय वगैरे पडून घेतला. इथं आपण आलो होतो आता जेवण करण्यासाठी. या भाईचंच घर होतं. हा बोलतो तुम्ही काय लाजू नका का. त्याला बोललो आम्ही काय लाजणार आहे का भाई, येऊ दे. आता इथून आपलं सगळं झालं होतं. या भावाला पण हाय बाय करून आपण चाललो होतो आपल्या घरी. आता जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करून आपल्या इंस्टा आयडीला पण फॉलो करून घ्या. चला बाय.